शरद पवारांचं महायुतीत स्वागत करू, शिंदेच्या आमदारांची थेट साद. राजकारणात कायमस्वरूपी कोणीही कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो या जुन्या आणि प्रस्थापित राजकीय सिद्धांताचा पुनरुच्चार करत शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा राजकीय बॉम्बगोळा टाकलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांनी जर महायुतीमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली किंवा तसा प्रस्ताव दिला तर आम्ही त्यांचं महायुतीमध्ये अत्यंत खुल्या दिलानं आणि मोठ्या उत्साहानं स्वागतच करू, असं अत्यंत खळबळजनक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील विधान सरनाईक यांनी केलंय. महाराष्ट्राच्या बदलत्या वेगवान आणि अत्यंत अनपेक्षित अशा राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आलेल्या विधानामुळे संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली असून आगामी काळातील नवीन समीकरणांचे संकेत तर हे नाही ना अशा चर्चांना उधाण आले. सरनाईकांच्या या आव्हानाला राष्ट्रवादी कसा प्रतिसाद देणार आणि या आव्हानामागे नेमकी खेळी काय, यावर आपण हा व्हिडिओ चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणाची गेल्या काही वर्षांतील वाटचाल पाहिली तर ती अत्यंत अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेली आहे. जिथं एकेकाळचे कट्टर वैरी असणारे पक्ष आणि नेते आज सत्तेत एकमेकांचे भागीदार बनले, तर अनेक वर्षांचे जुने मित्र एकमेकांच्या समोर उभे ठाकले. या सर्व पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी बोलताना थेट शरद पवार यांच्या महायुतीमधील संभाव्य प्रवेशावर आणि स्वागतावर भाष्य केल्यानं राज्यातील राजकीय समीकरणांना वेग आलाय. सरनाईक यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर कोणीही शत्रू नसतो, तर विचार आणि परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे शरद पवार यांच्यासारखा अत्यंत ज्येष्ठ, अनुभवी आणि मार्गदर्शक नेत्याचे महायुतीमध्ये आगमन झाले तर ते राज्याच्या विकासाला आणि राजकीय स्थिरतेला अधिक बळकटी देणारे ठरेल. सरनाईक यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील अंतर्गत चर्चांना आणि तर्कवितर्कांना मोठी गती मिळाली. सत्ताधारी पक्षातील इतर नेत्यांकडून यावर कशा प्रतिक्रिया येतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. विशेष म्हणजे या विधानाचा थेट संबंध काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका अत्यंत महत्वाच्या वैयक्तिक आणि राजकीय सदिच्छा भेटीशी जोडला जातोय, ज्यामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट शरद पवार यांच्या मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध अशा सिल्वर ओक या खासगी निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी जरी ही भेट केवळ दिवाळीच्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी आणि कौटुंबिक किंवा क्रीडा क्षेत्रातील अंतर्गत विषयांवर म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांसंदर्भात असल्याचं सांगण्यात आलं होतं, तरीही राजकीय पंडितांनी या भेटीमागे मोठे राजकीय अर्थ शोधण्यास सुरुवात केली होती. आणि आता सरनाईक यांच्या ताज्या विधानामुळे त्या भेटीच्या चर्चांना पुन्हा एकदा उजाळा मिळालाय. शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर त्यांनी नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात किंगमेकरची भूमिका बजावली आहे आणि महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. अशा वेळी त्यांच्या महायुतीमधील स्वागताची भाषा सत्ताधारी पक्षाच्या एका जबाबदार मंत्र्याकडून केली जाणं हे केवळ एक सुट्ट विधान नसून त्यामागे कोणतीही मोठी राजकीय रणनीती असू शकते अशी दाट शक्यता वर्तवली जाते. प्रताप सरनाईक यांनी आपल्या विधानात पुढे असंही स्पष्ट केलंय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार अत्यंत खंबीरपणे काम करत असून राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. मात्र जेव्हा राज्याचा आणि जनतेचा हिताचा प्रश्न येतो तेव्हा मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं कधीही फायद्याचंच ठरतं. राजकारणातील शत्रुत्वाच्या सीमा या केवळ निवडणुकांपुरत्या आणि तात्विक मतभेदांपुरत्या मर्यादित असाव्यात. वैयक्तिक संबंध आणि राज्याच्या विकासासाठी असणारी व्यापक भूमिका ही नेहमीच सर्वसमावेशक असायला हवी, हाच संदेश या विधानातून देण्याचा प्रयत्न सरनाईक यांनी केलाय. या विधानानंतर विरोधी पक्षांकडून विशेषतः महाविकास आघाडीतील घटकांकडून अत्यंत तीव्र आणि सावध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून शरद पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी ही महायुतीची निव्वळ संभ्रम निर्माण करण्याची आणि स्वतःच्या अपयशावरून लक्ष विचलित करण्याची राजकीय खेळी असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलंय की शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ असून ते महायुतीसोबत जाण्याचा विचारही करू शकत नाही. मात्र सरनाईक यांच्या विधानानं जनतेच्या मनात आणि कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारची राजकीय उत्सुकता नक्कीच निर्माण केली. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत नेत्यांचे एकमेकांचे सुखदुःखात किंवा सणासुदीला एकत्र येणं नवीन नसलं तरी सध्याच्या अत्यंत कटुतेच्या आणि संघर्षाच्या वातावरणात अशा प्रकारची विधानं ही राजकीय बर्फ वितरणाचं काम करू शकतात, असं मत काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केलेला हा मुद्दा आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील एकूणच राजकीय वातावरणावर काय परिणाम करतो हे पाहणं अत्यंत रंजक ठरेल. कारण महायुतीमध्ये आधीच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तीन प्रमुख प्रवाह एकत्र काम करतात. अशा गुंतागुंतीच्या आणि मोठ्या युतीत जर शरद पवार यांच्यासारखा महाकाय नेत्याच्या नावाची चर्चा केवळ स्वागताच्या निमित्तानं का होईना पुढे येत असेल तर ते भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे किंवा पडद्यामागील गुप्त वाटाघाटीचे संकेत असू शकतात. अशी चर्चा आता मुंबई पासून ते दिल्ली पर्यंतच्या राजकीय कॉरिडॉर्स मध्ये रंगू लागली.
सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील इतर घटक पक्ष, विशेषतः अजित पवार गट या भूमिकेकडे कशा नजरेने पाहतो आणि यावर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया काय येते यावर पुढील अनेक राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत. मात्र सध्या तरी सरनाईक यांच्या या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणातील तापलेला पारा आणखीनच वाढवलाय यात शंका नाही. जर शरद पवार यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व प्रस्थापित समीकरणं पूर्णपणे उलथापालथी होतील आणि महाविकास आघाडीचा मुख्य कणाच मोडून पडेल. शरद पवार हे विरोधी पक्षांचे सर्वात मोठे मार्गदर्शक आणि किंग मेकर मानले जातात. त्यामुळे त्यांचा महायुतीमधील प्रवेश हा विरोधकांसाठी अत्यंत मोठा न भरून निघणारा धक्का ठरेल. त्यामुळं शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस राज्यांमध्ये पूर्णपणे एकाकी पडेल. दुसरीकडे महायुतीची ताकद एवढी प्रचंड वाढेल की आगामी विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विरोधकांना त्यांच्यासमोर सक्षम आव्हान उभं करणं अत्यंत कठीण होऊन बसेल. राजकारणातील एक मोठा आणि अनुभवी चेहरा सोबत आल्यामुळं सत्ताधारी आघाडीला प्रचंड राजकीय वजन आणि स्थिरता लाभेल, ज्याचा फायदा त्यांना थेट सत्तेवर पकड मजबूत करण्यासाठी होईल. या मोठ्या निर्णयामुळे महायुतीमध्ये अंतर्गत पातळीवर सत्तेच्या आणि जागा वाटपाच्या वाटणीवरून प्रचंड मोठी स्पर्धा आणि अंतर्गत पेच निर्माण होऊ शकतो. महायुतीमध्ये आधीच भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट हे तीन मोठे घटक पक्ष एकत्र काम करतायत. अशा परिस्थितीत शरद पवारांचं आगमन झाल्यास दोन्ही राष्ट्रवादीतील राजकीय वर्चस्वाची लढाई पुन्हा एकदा तीव्र होऊ शकते. तसेच जागा वाटपाच्या वेळी कोणत्या पक्षानं किती जागांवर तडजोड करायची यावरून अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उफाळून येण्याचा मोठा धोका निर्माण होईल. एकीकडे महायुतीची मतं आणि राजकीय प्रभाव वाढणार असला तरी चार मोठ्या शक्तींना एकाच छत्राखाली सांभाळणं आणि प्रत्येकाच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करणं हे महायुतीच्या शीर्ष नेत्यांसाठी एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक काम ठरेल. पण हे सगळं कधी पवार सरकारमध्ये गेल्यास तुर्तास तरी यावर काही स्पष्टता येत नाहीये. त्यामुळे त्याकडे केवळ राजकीय गेमच म्हणून पाहणं योग्य राहील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.